बातमी पुण्यात आहे। पुणे विद्यापीठात मुलींसमोर अश्लील चाळे करणाऱ्या आरोपीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे। 3 विद्यार्थिनी मुलींच्या वसतिगृहातून कॅन्टीनकडे जात असतानाच आरोपी अनिल गायकवाडनं मुलींना बघत अश्लील कृत्य केलेलं होतं। रात्री मदतीसाठी वसतिगृहाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांकडे गेल्यानंतर त्यांना असंवेदनशील प्रश्नांना सामोरं जावं लागलंय। कुलगुरू सुरेश गोसावी आणि निबंधक ज्योती भाकरे यांच्याकडे तक्रार गेली असता त्यांनीही त्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप या विद्यार्थिनींचा आहे। हे कलियुग आहे, प्रत्येकानं सावध राहिलं पाहिजे असं निबंधक ज्योती भाकरे म्हणाल्या असं विद्यार्थिनींनी सांगितलंय। या घटनेविरोधात विद्यापीठातील विद्यार्थिनींनी कॅम्पसमध्ये निषेध आंदोलन केलं। दरम्यान आरोपी मुलगा विद्यापीठात पदवीधर शिक्षणासाठी सांगवीवरून आलेला होता आणि त्याला आता अटक करण्यात आली आहे। तर या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत रेवती हिंगवे आहेत। रेवती, या मुलींची नेमकी काय तक्रार आहे, काय घटना घडलेली होती आणि निबंधक ज्योती भाकरे यांच्या विरोधात सुद्धा त्यांनी काहीशी तक्रार ही नोंदवलेली आहे। नक्कीच ऋतुजा, आपण जसं बघतोय की पुणे विद्यापीठात पुन्हा एकदा एक धक्कादायक प्रकार घडलेला आहे। काहीच दिवसांपूर्वी तिकडे मद्यप्राशन करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी तिथे सापडून आलेल्या होत्या आणि तंबाखूजन्य पदार्थ देखील सापडल्या होत्या आणि ते सुद्धा मुलींच्याच वसतिगृहामध्ये सापडून आलेल्या होत्या। त्यानंतर आता पुन्हा एकदा एक धक्कादायक घटना घडलेली आहे पुणे विद्यापीठाच्या आवारात। 25 तारखेला जवळपास 10 वाजताच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली, जेव्हा 3 विद्यार्थिनी सोशियोलॉजी डिपार्टमेंटच्या 3 विद्यार्थिनी जेव्हा कॅन्टीनकडनं आपल्या वसतिगृहाकडे जात होते तेव्हा एका विद्यार्थ्याने त्यांच्याकडे बघून अश्लील चाळे केले। त्यानंतर असंही त्यांची माहिती आहे की हस्तमैथून देखील त्यांनी तिथे केलं आणि त्यानंतर जेव्हा या विद्यार्थिनी हा सगळा प्रकार सांगण्यासाठी त्यांच्या कुलगुरूंकडे गेला, त्यांनी नीट प्रतिसाद दिला नाही किंवा त्यावरती ठोस अशी कारवाई केली नाही असं या विद्यार्थिनींचं म्हणणं आहे। खरं तर काल जेव्हा NDTV मराठीने या सगळ्या विद्यार्थिनींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, जिकडे ते निषेध आंदोलन करत होते, पुणे विद्यापीठातील डिपार्टमेंट ऑफ सोशियोलॉजी या ठिकाणी ते आंदोलन करत होते, जेव्हा NDTV मराठी तिकडे पोहोचण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या विद्यार्थिनींनी आणि त्यांच्यासोबत असलेले काही जे विद्यार्थी होते त्यांनी असं सांगितलं की आम्हाला कुठल्याही प्रकारचं समाज माध्यमांवरती किंवा माध्यमांवरती याबाबत बोलायचं नाहीये आणि आयडेंटिटी सुद्धा रिव्हील करायची नाहीये। आणि त्यामुळे जेव्हा हे सगळं आंदोलन घडत होतं तेव्हा देखील त्यांनी कुठल्याही प्रकारचं व्हिडिओग्राफी किंवा असं कुठल्याही प्रकारची माहिती तेव्हा त्यांनी दिलेली नाही। आणि त्यानंतर संध्याकाळच्या सुमारास पोलिसांमार्फत अशी माहिती समोर आली ऋतुजा की अनिल वसंत गायकवाड नावाचा जो तिकडे विद्यार्थी होता, जो पदवीधर शिक्षणासाठी सांगवीहून आलेला होता, त्यांनी हा सगळा प्रकार केलेला होता। प्राथमिक माहिती अशी होती की कुठल्या तरी कर्मचाऱ्यांनी केला, पण पोलिसांच्या अधिक तपासानंतर असं समोर आलं की अनिल वसंत गायकवाड जो सांगवीहून आलेला होता, विद्यार्थी पदवीधर शिक्षणासाठी आलेला होता, त्यांनी हा सगळा प्रकार केलेला आहे। त्याला खरं तर आत्ता ताब्यात घेतलेला आहे पोलिसांनी आणि पुढील तपास हा चालू आहे। आणि जसं मी मगाशी म्हणलं की काल जेव्हा NDTV मराठीने त्या विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी एक वेगळी भूमिका त्या ठिकाणी त्यांची मांडली होती। खरं तर त्यांनी असं सांगितलं होतं की आम्हाला याबद्दल जास्त काही बोलायचं नाही आहे आणि आम्ही फक्त विद्यापीठ प्रशासनासोबत हे आम्ही इंटरनली सगळा हा जो प्रकार आहे तो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू, अशी ही भूमिका त्यांनी सांगितलेली होती। पण अजूनही त्याच्यावरती ठोस अशी काही कारवाई झालेली आपल्याला पाहायला मिळालेली नाहीये। कारण विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची जी मागणी होती की फिर्याद आयडेंटिटी रिव्हील न करता हे त्या मुलींकडनं व्हावी, पण आत्ता जी फिर्याद केलेली आहे तिकडे एक महिला सुरक्षा रक्षक आहे, त्यांनी ती फिर्याद दिलेली आहे। तर अशा विविध प्रकारच्या त्यांच्या मागण्या होत्या आणि जसं तुम्ही सुद्धा मगाशी उल्लेख केला या गोष्टींचा की निबंधक जे आहेत पुणे विद्यापीठाचे, त्यांनी घोर कलियुग आहे, प्रत्येकाने सावध राहायला पाहिजे, त्याचं देखील पडसाद तिथे उमटलेले पाहायला मिळतात। कारण त्यांनी ह्याचा देखील निषेध नोंदवला की जरी कलियुग असेल तरी पण विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची सुरक्षा ही पुणे विद्यापीठाकडे आहे। कारण आत्ता जेव्हा हे विद्यार्थिनी आणि विद्यार्थी लांब गावातून येतात तेव्हा ही जबाबदारी त्यांची असते।
पण आता हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे ऋतुजा की नक्की यावरती काय कारवाई होते, विद्यापीठ प्रशासनाला काही जाग येते की नाही. कारण वारंवार मुलींच्या वसतिगृहात असू दे किंवा पूर्ण एकंदरीत पुणे विद्यापीठाच्या आवारात असू दे, सारखं वारंवार या घटना घडणं की तंबाखूजन्य पदार्थ सापडून येणं, मद्यप्राशन करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू असू दे किंवा मग असे जे प्रकार आहेत, अश्लील चाळे किंवा मुलींकडे बघून हस्तमैथून करणे, या सगळ्या प्रकारावरती विद्यापीठ प्रशासनाने अजूनही भूमिका काही त्यावर मांडलेली नाहीये. आता हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे की नक्की ते काय भूमिका मांडतात आणि पोलिसांच्या तपासातून काय अधिकची माहिती समोर येते. निश्चित त्यामुळे या सगळ्या संदर्भात काही कठोर कारवाई होते का हे पाहणं महत्त्वाचं असेल. रेवती, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.